अलिबागमध्ये भर समुद्रात बोटीला आग, 2 कोटींचे नुकसान, 15 खलाशी बचावले। अलिबाग जवळील साखर कोळीवाड्यातील राकेश मारुती गोण यांच्या बोटीला समुद्रात भीषण आग लागली। बोट जळाल्याने जवळपास 2 कोटींचे नुकसान झाले आहे। या अपघातात 15 खलाशी बचावले आहेत। बोटीतील जाळीचे मोठे नुकसान झाले असून बोटीचे मालक राकेश गण यांनी पाणावलेल्या डोळ्यांनी आपल्या कुटुंबाची व्यथा कथन केली। ते म्हणाले, माझ्या कुटुंबात 15 सदस्य आहेत। आधीच माझ्या डोक्यावर कर्जाचा बोजा आहे। आम्ही 3 भाऊ मिळून मत्स्य व्यवसायासाठी ही बोट वापरत होतो। मात्र बोट अकस्मात जळून खाक झाल्याने संपूर्ण गण कुटुंब आता उद्ध्वस्त झाले आहे। आमचे रोजगाराचे साधन नष्ट झाले असून कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे। माझ्याकडे एकमेव रोजगाराचे हे साधन होते। ते आमच्या 15 जणांच्या कुटुंबावर आहे। घरामध्ये 15 जण आम्ही सदस्य आहोत। सध्या माझ्या अंगावर कर्जाचा डोंगर आहेच आणि आता मी पूर्ण काळोखामध्ये आहे। सध्या माझ्याकडे कुठला साधन नाहीये की माझ्या मुलाबाळांचा, माझ्या आईवडिलांचा, माझ्या भाऊ बहिणींचा पोट भरेन। जे होतं मी कर्जबाजारी करून हे जे साधन बनवलेलं तो आज खाक झालेला आहे। मी एकच विनंती करतो, जास्त काय बोलत नाही कारण मला बोलण्याची काही गोष्टी उरल्यात नाही। माननीय मुख्यमंत्री असतील, माननीय मत्स्य व्यवसायाचे नितीनजी राणेसाहेब असतील, त्यांना एवढीच विनंती करतो की माझ्या सध्या कुटुंबावर एक प्रकारे दुःखाचा डोंगर कोसळलाय। हीच आमची शेती, हाच आमचा सातबारा आणि ही शेती आणि सातबारा आमचा पूर्ण ठप्प झालेला आहे। तुम्ही बघताय हे मातीमोल झालेलं आहे। यातून मला काहीच नाही मिळणार, काहीच नाही। सध्या माझं कुटुंब रस्त्यावर आलेलं आहे। जेणेकरून तुम्ही याच्यावर जातीने लक्ष द्यावं आणि तुमच्यात होईल तेवढी आम्हाला मंत्रिपदातून मदत करावी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मत्स्य बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी आमच्या कुटुंबाच्या वेदना समजून घ्याव्यात। सरकारने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी बोटीचे मालक राकेश गोण यांनी केली आहे। धम्मशील सावंत, संवाद मराठी लाईव्ह, अलिबाग। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54।